नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती आणि दिवसभर तेजी टिकून होती। थोड्या प्रमाणात मार्केट खालीवर होत होते पण तेजी ही टिकून होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 230 पॉईंट वाढून 80,234 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 81 पॉईंटने वाढून 24,275 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई युटिलिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 3.11% वर आहे। बीएसई पॉवर इंडेक्स 2.74%, बीएसई इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स 1.84% वर आहे। बीएसई रिअलिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 0.40% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.34% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.18% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अडाणी एंटरप्राइजेस 11.50%, अडाणी पोर्ट 6.30%, भारत इलेक्ट्रॉनिक्स 3.17%, ट्रेंड 2.64% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अपोलो हॉस्पिटल 1.33%, टायटन 1.08%, विप्रो 1.04%, श्रीराम फायनान्स 0.90% अशी घसरण आहे। आज एनटीपीसी ग्रीन एनर्जी या नवीन कंपनीचे ज्यांचा गेल्या आठवड्यात आयपीओ आलेला होता त्यांचं लिस्टिंग झालेलं आहे। लिस्टिंगला 12% प्रीमियमवर लिस्टिंग झालेलं आहे। आज एफआयआयने 8 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1,302 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।